अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच गुरुवार, खरं तर गुरुवार हा सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। याच गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जो रात्री झोपताना आपल्याला करायचा आहे। बघा, रात्री झोपताना तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे, जो मंत्र म्हटल्याने तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, तुमचं गुरुबळ मजबूत होईल। बघा, मला बऱ्याच कमेंट्स येतात की ते गुरुबळ मजबूत कसं करायचं, तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगत असते की गुरुबळ मजबूत करायचं असेल तर गुरुवारच्या दिवशी उपाय करा। गुरुवारच्या दिवशी आपल्या गुरूंची जास्तीत जास्त सेवा करा, कारण गुरुवारी केलेल्या उपायांनीच आपलं गुरुबळ जे आहे ते मजबूत होत असते। ज्याचंही गुरुबळ मजबूत असते त्याच्या आयुष्यात कितीही अडथळे, कितीही संकटे आली तरी तो त्यातून सहज तारून जातो, कारण त्याचा गुरु त्याच्या पाठीशी ठाम असतो। मी नेहमी तुम्हाला हे सांगत असते की बाकीचे सगळे ग्रह कमकुवत असतील आणि तुमचा जर गुरु मजबूत असेल ना, कितीही संकट येऊ दे, कितीही विघ्न येऊ दे, कितीही अडचण येऊ दे, तुम्ही सहज त्यातून तारून जाता। बघा, एखादं असं संकट असतं की ते संपतं, ती निघून जातं आणि मग आपल्याला कळतं की बापरे, किती मोठं संकट होतं, कळलं पण नाही, पण माझ्या गुरूंनी मला त्यातून तारलं किंवा त्या संकटातून मी सहज सुटलो, कारण तुमचं गुरुबळ तुमच्या पाठीशी आहे, तुमचा गुरुग्रह मजबूत आहे। पण जेव्हा तुमचं गुरुबळ कमकुवत असतं आणि बाकी सगळे ग्रह मजबूत असतात, तेव्हा जर संकट विघ्न आलं ना, तर त्यातून देवही तुम्हाला तारू शकत नाही। म्हणून नेहमी आपला गुरु आणि शुक्र मजबूत होण्यासाठी उपाय करत चला, हेही तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते। आत्ता जो उपाय सांगणार आहे हा गुरुवारच्या दिवशी रात्री केल्याने, हा एक मंत्र गुरुवारच्या दिवशी रात्री म्हटल्याने तुमचं नशीब बदलेल, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दारिद्र्य आहे ते समाप्त होईल, तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल आणि अडलेलं प्रत्येक काम तुमचं मार्गी लागत जाईल। या उपायाने श्री स्वामी समर्थ महाराज हे अखंड तुमच्यावरती प्रसन्न राहतील आणि ते सदैव तुमच्या घरामध्ये वास करतील। आता कुठला मंत्र आहे, कसा म्हणायचा आहे, काय नक्की उपाय आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी, म्हणजे अगदी 12च्या आतमध्ये, गुरुवार संपण्याच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा। आता तुम्ही सांगू नका की ताई मी रात्री 1ला झोपते, 2ला झोपते, तर तेव्हा करू का? गुरुवार संपण्याच्या आत 12च्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। याच्यासाठी देवघराच्या समोर शुद्ध एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। ऑलरेडी दिवा लावलेला असेल आणि तो जर दिवा प्रज्वलित असेल तर तोच दिवा ठेवा, दुसरा दिवा लावण्याची गरज नाही। पण जर दिवा विझलेला असेल तर नवीन एक दिवा लावा आणि त्याच्यानंतर ही सेवा करा। आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे, त्याच्यानंतर एका वाटीमध्ये 7 खडी साखरेचे तुकडे घ्यायचे। अगदी जे खूपही छोटे नको, खूपही मोठे नको, मध्यम आकाराची जी खडी साखर असते त्याचे तुम्हाला मोजून 7 तुकडे घ्यायचे। त्याच्यानंतर काय करायचं, तर जिथे तुम्ही आसन टाकून बसलेले आहात तिथेच तुम्हाला महाराजांना आपण मुजरा करतो त्या अवस्थेत बसायचं आहे। म्हणजे दोन्ही डोक्यांवरती बसून हात असा घ्यायचा आहे। जेव्हा हा हात असा घ्याल तेव्हा या 2 बोटांच्या चिमटीमध्ये तुम्हाला तो खडी साखरेचा तुकडा ठेवायचा आहे। या 2 बोटांच्या चिमटीत खडी साखरेचा तुकडा ठेवायचा आहे, हा हात असा करायचा आहे आणि महाराजांना मुजरा करायचा आहे। मुजरा करत असताना श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। त्याच्यानंतर मुद्रा करून झाला, हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर हा खडीसाखरेचा तुकडा महाराजांच्या चरणांच्या जवळ ठेवून द्यायचा। त्याच्यानंतर पुन्हा काय करायचं, तर दुसरा खडीसाखरेचा तुकडा घ्यायचा, पुन्हा या 2 बोटाच्या चिमटीत पकडायचा, पुन्हा महाराजांना मुजरा करायचा, पुन्हा श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय
हा महाराजांचा पुन्हा मंत्र म्हणायचा. पुन्हा मुजरा करून हा मंत्र म्हणून झाल्यानंतर हा दुसरा खडीसाखरेचा तुकडा महाराजांच्या चरणांच्या जवळ ठेवून द्यायचा. असं 7 वेळा करायचं. किती? 7 वेळा. 7ही तुकडे मुजरा करून महाराजांना गर्जना देऊन इच्छित मनोकामना पूर्ण करून महाराजांच्या चरणांच्या जवळ हे 7ही तुकडे ठेवून द्यायचे. त्याच्यानंतर काय करायचं, यातील 4 खडीसाखरेचे तुकडे उचलायचे आणि ते घराच्या बाहेर येऊन 4 दिशांना फेकून द्यायचे. घराच्या बाहेर जायचं, घराच्या बाहेर उभं राहायचं. ज्या 4 दिशा असतात, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, त्या 4ही दिशांना हे 4ही खडीसाखरेचे तुकडे फेकून द्यायचे. त्याच्यानंतर 5वा तुकडा जो राहील तो स्वतः ग्रहण करायचा म्हणजे खायचा. आणि जे 2 शेवटचे खडीसाखरेचे तुकडे राहतील हे 2ही खडीसाखरेचे तुकडे आपल्या उशीखाली झोपताना ठेवून द्यायचे. एका कापडात किंवा एखाद्या कागदामध्ये गुंडाळा आणि ते झोपताना उशीखाली ठेवा. जेव्हा सकाळी उठाल तेव्हा ही पुडी काढा, याच्यातील 1 खडीसाखरेचा तुकडा घ्या आणि तो आपल्या अंघोळीच्या पाण्यात घाला आणि त्या पाण्याने स्नान करा. आणि 1 खडीसाखरेचा जो शेवटचा 7वा तुकडा राहील तो तसाच ठेवून द्या. शेवटी राहणारा खडीसाखरेचा जो तुकडा आहे तो तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचा आहे. जेव्हाही कधी स्वामी मठात, स्वामी केंद्रात तुम्ही जाल, आजूबाजूला किंवा कुठेही लांब असेल, जेव्हा तुमचं जाणं होईल 1 दिवसात, 2 दिवसात, 4 दिवसात, 1 महिन्यात, तेव्हा तो खडीसाखरेचा तुकडा तिथे जाऊन महाराजांच्या तेव्हा तो शेवटचा जो खडीसाखरेचा तुकडा आहे तो तिथे जाऊन महाराजांच्या मठामध्ये जाऊन महाराजांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचा. जेव्हा शेवटचा खडीसाखरेचा तुकडा तुम्ही महाराजांजवळ ठेवून याल तेव्हा लक्षात घ्या, तुम्ही ही जी सेवा आज केलेली आहे ती तुमची सिद्धीस जाईल. या सेवेचं पूर्ण फळ तुम्हाला मिळून जाईल. तुमची सेवा पूर्णपणे सफळ होईल. आणि कुठलीही सेवा असेल, कुठलेही व्रत असेल, कुठलीही पूजा असेल तर ती सफळ होणं खूप महत्त्वाचं असतं. बघा, जेव्हा तुम्ही खडीसाखर घ्या, खडीसाखर ही महाराजांच्या प्रत्येक पूजेत, कार्यात, शुभ कार्यात वापरली जाते. संकल्प करायचा असेल, नवस घ्यायचा असेल, साकडं घालायचं असेल, महाराजांना प्रसन्न करायचं असेल, महाराजांना नुसतं भेटायला पण जायचं असेल तर आपण खडीसाखर घेऊन जातो, कारण खडीसाखर ही महाराजांना अत्यंत प्रिय आहे. तसंच महाराजांना जर सेवांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा महाराजांना प्रसन्न करण्याची कुठली गोष्ट असेल, ज्याशिवाय महाराज आपल्याकडे, असं म्हटलं जातं की ज्याशिवाय महाराज आपल्याकडे बघतही नाही, ती गोष्ट म्हणजे मुजरा. जेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये वास्तव्यास होते बघा, प्रत्येक स्वामी भक्त जेव्हा गेल्यानंतर महाराजांना भेटायला गेल्यानंतर सगळ्यात पहिले महाराजांना मुजरा करायचा. मुजरा ही गोष्ट महाराजांना अत्यंत प्रिय आहे. बऱ्याच वेळा आपण नित्यसेवा करतो, सगळं करतो, पण महाराजांना मुजरा करायला विसरतो. मुजरा म्हणजे महाराजांना गर्जना देणं, मुजरा म्हणजे महाराजांना निद्रावस्थेतून जागं करणं, मुजरा म्हणजे आपली जी एका स्वामी भक्ताची हाक आहे ती महाराजांच्या चरणांजवळ किंवा महाराजांपर्यंत ती पोहोचवणं. जेव्हा खूप सेवा करता, सगळं करून थकता, कुठेच लाभ होत नाही, तेव्हा ही सेवा करायला सुरुवात करा. या सेवेने तुमची कितीही कठीण असणारी इच्छा महाराजांपर्यंत पोहोचली जाईल. महाराज निद्रा अवस्थेत असतील तर ते जागृत होतील. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ज्या सेवेने फळ दिलं नसेल ना, तर ही सेवा तुम्हाला तुमच्यासाठी 100% सफल करेल. अत्यंत साधा, अत्यंत सोपा उपाय आहे बघा. जेव्हा तुम्ही अभिमंत्रित केलेले हे खडीसाखरेचे तुकडे 4 दिशांना फेकाल, त्या चहू बाजूनी तुमच्या घरात स्वामी कृपा होईल. चहू बाजूने तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल, घरामध्ये सुख येईल, घरामध्ये असणारं दारिद्र्य संपत जाईल, घराची बांध खोली होईल, घरातील आजारपण सगळं काही संपत जाईल. 5वा खडा जेव्हा तुम्ही ग्रहण कराल तेव्हा पूर्ण शरीर शुद्ध आणि पवित्र होऊन जाईल. 6वा खडा जेव्हा तुम्ही अंघोळीच्या पाण्यात घालाल आणि त्या पाण्याने स्नान कराल तेव्हा कुठली बाधा, नजर, जे काही असेल ते समाप्त होईल. आणि 7वा खडा जेव्हा महाराजांच्या चरणांजवळ मठात ठेवून याल तेव्हा तुमची सेवा सिद्धीस जाईल. जी सेवा तुम्ही केलेली आहे ती फळास येईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.